नमस्कार. आज मी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, जो जवळपास प्रत्येक अवेकनिंग झालेल्या व्यक्तीला कधी ना कधी अनुभवायला मिळतो. आपल्याला आतून असं जाणवतं की हो, काहीतरी माझ्यामध्ये मोठा बदल झाला आहे. शांतता वाढली आहे, रिॲक्शन कमी झाले आहेत, इनर क्लॅरिटी आली आहे. पण त्याच वेळी एक रिॲलिटी समोर उभी राहते. आपण अजूनही संसारात आहोत. आपले फॅमिली मेंबर्स, आपले पार्टनर, आपले मित्र, आपले रिलेटिव्ज त्यांची अवेकनिंग झालेली नसते. अवेकनिंग म्हणजे आपल्यामध्ये काय बदलते? कुंडली जागृतीनंतर आपल्या प्रेसेप्शनमध्ये बदल होतो. पूर्वी जिथे आपण पटकन दुखावलं जात होतो, पटकन रागवायचो, ओव्हर ॲक्ट करायचो, आता तिथे आपण ऑब्झर्व करतो. हे खूप स्पष्ट शिफ्ट असते. भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कर्म कर पण आसक्ती सोड. अवेकनिंगनंतर हाच अर्थ आतून समजायला लागतो. पण चॅलेंज कुठे येतो? चॅलेंज इथे येतो जेव्हा आपण बदललो आहोत पण समोरची माणसं तशीच आहेत. त्यांना अजून इगो ट्रिगर होतो, त्यांना अजून एक्सपेक्टेशन असतात, त्यांना अजून कंट्रोल करायची सवय असते. आणि इथे आपल्याला 2 मार्ग असतात. पहिला म्हणजे त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणे आणि दुसरा म्हणजे स्वतःचे संतुलन राखणे. जर आपण पहिला मार्ग निवडला तर आपल्याला त्रास होऊ शकतो, कारण अवेकनिंग फोर्स करून देता येत नाही. प्रत्येक आत्मा वेगळ्या स्टेजवर आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक आत्म्याचा प्रवास वेगळा आहे. आपण ज्या टप्प्यावर आहोत तो कदाचित अनेक जन्माच्या अनुभवातून आलेला आहे. मग आपण दुसऱ्यांकडून लगेच तशीच जागरूकता अपेक्षित ठेवणे हे योग्य नाही. आता सायंटिफिक दृष्टीने किंवा सायकोलॉजीच्या दृष्टीने पाहता, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये डीप अवेअरनेस येते तेव्हा नर्वस सिस्टीम काम होऊ लागतो. फाईट और फ्लाईट रिस्पॉन्स कमी होतो, ऑब्झर्वेशन वाढते. पण इतर लोक अजूनही सर्वायवल मोडमध्ये असू शकतात. त्यांचे ब्रेन पॅटर्न्स अजूनही कंडिशनिंगवर चालू असतात, म्हणजे कंडिशनवर चालू असतात. म्हणूनच ते रिॲक्ट करतात आणि आपण रिस्पॉन्ड करतो. इथे आपल्याला पेशन्स लागतो. मग प्रॅक्टिकल लाईफमध्ये काय करावे? तर मी माझ्या अनुभवातून काही गोष्टी सांगते. अनावश्यक शिकवू नका. प्रत्येक कन्व्हर्सेशन स्पिरिच्युअल बनवू नका. सायलेंट ऑब्झर्वेशन ठेवा. एनर्जी बाउंड्रीज क्लिअर ठेवा. अवेकनिंग म्हणजे प्रीचर बनणे नाही, तर अवेकनिंग म्हणजे प्रेझेन्स बनणे. जेव्हा आपण शांत राहतो तेव्हा आपल्या व्हायब्रेशनचा प्रभाव नैसर्गिकपणे पडतो, जबरदस्तीने नाही. तर एनर्जी बॅलन्स कशी ठेवायची? जर आपण सतत दुसऱ्यांना करेक्ट करत बसलो तर आपलीच एनर्जी डिस्टर्ब होते. पण जर आपण असं ठरवले की मी माझे कर्म चांगले करेन, बाकी त्यांचे कर्म त्यांच्यावर सोडेन, तर मन हलके राहते. एक्सपेक्टेशन कमी झाली की फ्रस्ट्रेशन कमी होते. आणि एक महत्त्वाची जाणीव, अवेकनिंग म्हणजे जग सोडणे नाही, घर सोडणे नाही, जबाबदाऱ्या टाळणे नाही. अवेकनिंग म्हणजे जगात राहून डिटॅच अवेअरनेस ठेवणे. तुम्ही आई असाल, पत्नी असाल, मुलगी असाल, त्या भूमिका निभावताना आतून साक्षीभाव ठेवणे ही खरी साधना आहे. तर मी तुम्हाला शेवटचे हे सांगू इच्छिते, जर तुमची अवेकनिंग झाली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझे लोक मलाच समजत नाही, तर नाराज होऊ नका. त्यांचा प्रवास त्यांचा आहे. तुम्ही फक्त तुमची शांतता जपा, तुमचा बॅलन्स जपा. तुम्ही जितके ग्राउंडेड राहाल तितकी तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ स्थिर राहील. ट्रू अवेकनिंग म्हणजे कोणालाही बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःच्या प्रकाशात स्थिर राहणे. धन्यवाद. जर हा विषय तुम्हाला रेझोनेट झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.